जय जिजाऊ, जय शिवराय. मी उमेश शिवगण. मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शिक्षण हेच मानवी जीवनाच्या उन्नतीचे प्रमुख साधन आहे. ज्ञानाअभावी मनुष्याचे अतोनात नुकसान होत आहे. शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारणे. मनुष्याची उन्नती करणे म्हणजे त्याच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करणे नव्हे, तर मानसिक गुलामगिरी झुडकारून मनुष्यामध्ये निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे हे खऱ्या शिक्षणाचे ध्येय आहे. मनुष्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय दुखण्यावर शिक्षण हेच योग्य औषध आहे. या देशातील ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, धर्मांतरित, अल्पसंख्याक समाज बांधवांना हजारो वर्ष याच शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. म्हणूनच समाज क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी या भारतात पहिली शूद्रांसाठी शाळा सुरू केली. या ऐतिहासिक घटनेला सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 0 ते 20 पट संख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याचे काम चालू आहे. पर्यायाने या शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0 ते 20 पटाखालील शाळांची संख्या 1346 असून मंडणगड 94, दापोली 154, खेड 203, चिपळूण 168, गुहागर 95, संगमेश्वर 194, रत्नागिरी 125, लांजा 113, राजापूर 192 या शाळांचा समावेश आहे. या संख्येवरून प्राथमिक शिक्षणाची किती गंभीर समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वास्तविक शिक्षण हे मानवी हक्कांचे मूलभूत साधन असताना भारत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे शिक्षणाच्या हक्काची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही. अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक त्रुटी सर्वच राज्यकर्त्यांनी ठेवल्या. गुणवत्तेचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेच नाही. बेकार, बेरोजगारांची समस्या वाढली. त्यामुळे नागरिकांना, ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावे लागले. जमिनीच्या मालकी हक्काबाबत कोकण भागात गंभीर प्रश्न आहेत. अशा इतर अनेक बाबींमुळे प्राथमिक शिक्षणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यास आपण वेळीच जागृत झालो नाही तर भावी पिढी गुलामगिरीच्या खाईत ढकलली गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच रत्नागिरी येथे शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र मार्फत शिक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. ही शिक्षण हक्क परिषद कशासाठी? तर क्रमांक 1, जिल्हास्तरीय शाळांतील 20 पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ शासनाने रद्द करावा. क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी 20% निधीची तरतूद केलीच पाहिजे. क्रमांक 3, रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या 1200 रिक्त जागांची त्वरित भरती केलीच पाहिजे. क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शिक्षण बोर्ड, केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र बोर्ड, इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमांचा समावेश करावा. क्रमांक 5, भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील जाचक तरतुदी रद्द करण्यात याव्यात. क्रमांक 7, महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्राथमिक शाळांचा दर्जा एक समान असावा. 1 नेशन 1 एज्युकेशन झालेच पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी ही शिक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. चला तर मग प्रत्यक्ष परिषदेकडे. या परिषदेचा व्हिडिओ मोठा होईल म्हणून याचे भाग करण्यात आले आहेत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. 100 वर्षापूर्वी केलंय. आपला देश 100% साक्षर आज तरी झालाय का? फरक लक्षात येतोय. त्यांच्याकडे जेव्हा 1900 साल उजाडलं होतं तेव्हा जवळजवळ देशातली सगळी जनता साक्षर झाली होती आणि सगळ्यात जास्त भर कोणावर दिला होता माहितीये का? महिलांवरती. आई शिकली पाहिजे. आई जेव्हा शिकते तेव्हा कुटुंब शिकतं की नाही? आई शिकली तर कुटुंब शिकतं आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणावरती अधिक भर दिला. प्रत्येक एक महिला शिक्षित झाली. आजपासून 100 वर्षापूर्वी जपानमध्ये आपण आहोत का? म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी व्यवस्थेला कॉपी करायचंय तेव्हा त्याच्याकडे आज काय आहे आणि आपल्याकडे आज काय आहे हे पाहणं गरजेचं आहे ना. म्हणजे मला स्पर्धेत उतरायचं आहे, त्याच्याकडे फरारी आहे, माझ्याकडे रिक्षा आहे, चालेल का? त्यांच्याकडे ती रेंज रोवर आहे, माझ्याकडे फियाट आहे, चालेल का? तुम्ही तर धरण का त्या स्पर्धेमध्ये? नाही ना. मग पहिला त्यांची रेंज रोवर आहे तर माझी पण रेंज रोवर पाहिजे, त्यांची फरारी आहे तर माझी पण फरारी पाहिजे काय? येतं लक्षात? म्हणजे त्यांची जर का महागडी गाडी आहे तर माझी पण महागडी गाडी पाहिजे.
तर आपल्या बेस व्यवस्थेवरती काम करण्याची आपल्याला गरज आहे. आपण त्यांचं आज कॉपी करायला चाललोय, इथे प्रॉब्लेम आहे. तिथे त्यांचा डीएनए डेव्हलप झालाय. त्यांची जी पहिली पिढी आहे, म्हणजे आज जी पिढी शिक्षण घेते जपान मधली, त्याची 10वी पिढी पण शिक्षित होती आजपासून. आमची किती पिढी शिक्षित आहे? आमची किती पिढी शिक्षित आहे साहेब? आपली दुसरी किंवा तिसरी पिढी शिक्षित आहे, त्यांची 10वी पिढी शिक्षित आहे. हा फरक आहे व्यवस्थेतला. हा फरक आपल्याला समजायला लागेल. मी असं नाही म्हणत आहे की आम्हाला अजून 100 वर्ष लागतील, पण बेस हा आहे की आपण आज 100% साक्षर करण्याकडे आपला किती कल सुरू आहे की माझे 100% साक्षर झालं पाहिजे. मग आता मी येतो कुठल्या विषयावरती. तुम्हाला लक्षात आलं असेल, मी तुम्हाला एक अंदाज सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि मी थोडासा फरक सांगतो की आज त्यांना 155 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या शिक्षण व्यवस्थेला, आमच्या शिक्षण व्यवस्थेला 175 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची शिक्षण व्यवस्था राजवटीने पूर्ण देशाला कंट्रोल करून सुरू केली होती. आमची शिक्षण व्यवस्था राजवटीच्या विरुद्ध जाऊन समाज सुधारकांनी सुरू केली होती. येते लक्षात? समाज सुधारक जे जे करण्याचा प्रयत्न करत होते त्याला तेव्हाही राजवटीने विरोध केला होता, तो आजही होतोय. तर कुठेतरी तिथला राजा जागृत झाला, त्यांनी देश साक्षर करून मोकळा झाला आणि ते देश आज महासत्ता आहे. इथल्या राजाला साक्षर होण्याची गरज आहे. इथल्या राजाला स्वतः राजा आहे हे समजण्याची गरज आहे. आणि तो राजा कोण आहे ते तुम्ही आहात. तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय, माहितीये तुम्हाला? इथे माहितीये तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे? नाही माहिती? हरकत नाही. इथे माहितीये तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे? माहितीये की नाही? काय आहे तो अधिकार? तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा अधिकार असतो आणि ते लोकप्रतिनिधी वरचं मंत्रिमंडळ निवडून देतं, ते देश चालवतात. आपण आपल्या अधिकारांना समजणं फार गरजेचं आहे. समजण्याचा प्रयत्न करा. थोडंसं तांत्रिक होत असेल तर पुन्हा येतो की फरक सांगितला मी तुम्हाला. तरी आपण जापनीज किंवा तत्सम ज्या काही डेव्हलप कंट्रीज आहेत त्या डेव्हलप कंट्रीजच्या शिक्षण व्यवस्थेला आपण कॉपी करायचा प्रयत्न करतोय, पण त्या शिक्षण व्यवस्थेना त्यांच्याकडे 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 100% साक्षर होऊन आपल्याकडे अजून 100% साक्षरतेकडे आपण गेलेलो नाही. आणि आता येऊया की ते 100% साक्षरतेकडे कसं जायला पाहिजे. त्या साक्षरतेकडे जायला पाहिजे की सुरुवातीला जो मुलगा जन्माला आला त्याला डायरेक्ट कॉलेजला टाकू का? आपण टाकणार आहोत. मगाशी उल्लेख केला रोशननी बोलता बोलता की बाबासाहेब आंबेडकरांनी फार पुढचा 100 वर्षापूर्वीच पुढचा विचार केलेला आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम दिला होता कलम 45च्या माध्यमातून की आधी प्राथमिक शाळांवरती भर द्या, मग माध्यमिक आणि मग असं करता करता सक्तीचं शिक्षणाला फार ग्रॅज्युएशन पर्यंत न्यायचा प्रयत्न केला. पण आम्ही अडकून पडलो आणि आम्ही नुसतं अडकून पडलो नाही तर आम्ही फक्त कायद्यात बदल करत बसलो. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कलम 45 जो संविधानामध्ये दिलेला आहे आर्टिकल 45, तो 45 पूर्वी तुम्हाला 0 म्हणजे सगळं कंप्लीट सगळ्यांसाठी तुम्हाला सक्तीचं आणि मोफत शिक्षणाबद्दल बोलत होता. मात्र त्या कलमामध्ये 2008 मध्ये 9 मध्ये जो काही बदल झाला आणि 1/4/2010 पासून कलम 21 हा जो काही इंट्रोड्यूस केला, त्या 21 नी 6 ते 14 वयोगटाला कंपल्सरी आणि सक्तीचं शिक्षण केलेलं आहे. पण ते कंपल्सरी सक्तीय शिक्षण जे शासकीय व्यवस्थेने करायला पाहिजे तिथे खासगी व्यवस्थेची लुडबुड सुरू झाली आणि ती इतकी लुडबुड सुरू झाली की त्याच्यामुळे शासकीय व्यवस्था ढासळायला लागली. आणि ती याच्यासाठी ढासळायला लागली कारण की देशाचा मालक झोपलेला आहे. देशाच्या मालकाला माहितीच नाही की तो या देशाचा मालक आहे. प्राथमिक शाळा जर का बंद होत आहे, पुन्हा एकदा सांगतो, प्राथमिक शाळांसाठी कलम 45 जो आहे, प्राथमिक म्हणण्यापेक्षा प्राथमिकच्या आधीच्या ज्या शाळा आहेत त्यांना 0 ते 6 या वयोगटासाठी कलम 45 आजही अस्तित्वात आहे. त्याच्यात बदल केलाय आणि डे केअर आणि मुलांचं संगोपन आणि मुलांचं जे मूलभूत शिक्षण हे 0 ते 6 हे कलम 45 मध्ये आणि कलम 21A मध्ये जे आहे ते 6 ते 14 हे वयोगट ठेवलेलं आहे. आणि याच्यात मगाशी जो काही उल्लेख होत होता की याच्यामध्ये जे एक पॉलिसीच्या माध्यमातून ज्या शाळा सामायिक करण्याचा प्रयत्न चाललाय की 3 किंवा 4 शाळांची एक शाळा करा, त्याच्याने काय गोंधळ होतोय हे समजण्याचा प्रयत्न यासाठी केला पाहिजे की प्राथमिक शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे, प्राथमिक शिक्षण घेणारा विद्यार्थी म्हणजे 1ली ते 5वी, बरोबर आहे? 1ली ते 5वी मध्ये प्राथमिक शिक्षण घेणारे जे विद्यार्थी येतात त्यांचं वयोगट काय असेल? अंदाजे 10 वर्ष
वयवर्ष 6 ते वयवर्ष किंवा वयवर्ष 5 ते वयवर्ष 10 हे ज्या या वयोगटातली मुलं आहेत, ही मुलं किती स्वतःहून प्रवास करू शकतात? किती करू शकतील? 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर करू शकतील? नाही करू शकणार ना. मग ह्यांच्यासाठी काय असायला पाहिजे? ह्यांच्यासाठी किलोमीटर भर जास्तीत जास्त, म्हणजे जिथे 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात चालत पोहोचता येईल अशा ठिकाणी शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता आहे. मग ही प्राथमिक शिक्षण व्यवस्था जी आहे, ही जर का माझ्या संविधानाने मला दिलेलं आहे, मग तिथे 1 मुलगा असो, नाही तर 20 असो, नाही तर 200 असो, त्या मुलाचा प्राथमिक शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार काय या राज्यव्यवस्थेकडे आहे? कळतंय मला काय म्हणायचंय? प्राथमिक शिक्षणच तुम्ही एखाद्याला जर का नाकारताय, त्याची शाळा जर का 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर वरती नेऊन ठेवताय, तर तो मुलगा प्राथमिक शाळेत जाईल का? तो मुलगा किंवा ती मुलगी प्राथमिक शाळेत पोहोचेल? मग तो प्राथमिक शाळेतच नाही पोहोचला तर तो माध्यमिक मध्ये पोहोचेल का? माध्यमिकला नाही पोहोचला तर तो उच्च माध्यमिकला पोहोचेल का? नाही पोहोचणार ना. कळतंय? आमच्या पायाखालची जमीनच खेचली जाते आणि आम्हाला सांगितलं जातंय तुम्हाला आकाशामध्ये जवळशी घालायची आहे. आकाशाला जवळशी घालण्यासाठी पण तर खाली जमीन हवी का नको? झेप घ्यायची असेल तर कुठून घ्यायला लागेल? जमिनीवरच घ्यायला लागेल ना. खाली जमीन नसेल तर झेप घेता येईल का? पण जर त्या जमीनच काढायचा प्रयत्न असेल तर तो रोखला गेला पाहिजे. आणि साहेब, जर का संविधान म्हणतोय की ही मूलभूत गरज आहे, तर अजून असंच जापानची देशातलं एक उदाहरण आहे की एका विद्यार्थिनीसाठी अख्खी ट्रेन चालवली गेली, कारण ती ज्या ठिकाणावर येत होती त्या ठिकाणी दुसरं साधन नव्हतं, फक्त ट्रेनचं साधन होतं. एक अख्खी ट्रेन, ज्या ट्रेनमध्ये किमान 400 प्रवासी बसू शकतात, ते 400 प्रवासी त्याची क्षमता असलेली ट्रेन एका विद्यार्थिनीसाठी चालू ठेवली होती सरकारने. का? कारण की तिचे शिक्षण हे थांबलं नाही पाहिजे. आपल्याकडे तशी परिस्थिती आहे का? आपल्याकडे शाळा बंद करायला निघाले ज्या माझ्या वाड्यात मधल्या कोकणाची परिस्थिती. लोकांना काय वाटतंय, मुंबई मधल्या मंत्रालयात बसल्यावरती त्या मंत्रालयाच्या आजूबाजूला 10-12 शाळा असतात. त्या शहरांमध्ये शाळाची स्पर्धा सुरू आहे. आमच्याकडे, मी नवी मुंबईमध्ये येतो, आमच्याकडे एकाच नोडमध्ये अगदी बाजूबाजूला शाळा असतात. का? कारण की इकडून आणा म्हणजे शाळा, एक मगाशी उल्लेख केला असताना की शाळा हे माणूस घडवते. हो, शिक्षक माणूस घडवण्याचं काम करतोय. शिक्षणाचा बाजार बनवू नका, त्याचा बाजार मांडलाय. पण तो शहरात बाजार मांडलाय, हा बाजार ग्रामीण भागात मांडलाय का? म्हणजे शहरामध्ये मॉल उघडून ठेवले असतील तुम्ही, शहरामध्ये लोकांची परिस्थिती पण असेल त्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची, इथं किमान एक टपरी तरी उघडावं. कळतं का? की मला जर का एखादं तुम्हाला चहापत्ती घ्यायची असेल किंवा तुम्हाला कांदे बटाटे घ्यायचे, एखादं दुकान पाहिजे की नको? पाहिजे ना. म्हणजे यांनी धंदा मांडला तर मी धंद्याच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय की धंदा जरी मांडलेला असला तर धंद्यासाठी तरी दुकान लागतं ना. मग आमची शाळा म्हणजे ते दुकान जर का त्या एखाद्या गावात एखादं दुकान असू शकतं, तर एका गावामध्ये पायी चालत जाऊन 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या अंतरावरती शाळा का असू शकत नाही? आणि का असू नये? मगाशी रोशनने उल्लेख केला की ती शाळेची जमीन आम्हीच दिली. लोकच शाळेला जमीन देत आहेत, लोकच भिंती बांधून देत आहेत, लोकच रंगरंगोटी करत आहेत, त्याची कौलं पण लोकांनी बांधलेली आहे, त्याचा मेंटेनन्स, त्याची दुरुस्ती पण लोकच करतायत. तुम्हाला फक्त एक मास्तर द्यायचं येतं लक्षात, पण ते पण तुम्ही देऊ शकत नसाल तर ही किती दुरावस्था. आणि ही दुरावस्थेला जबाबदार कोण आहे हे मला सांगायचं आहे. की या दुरावस्थेला जबाबदार शासकीय व्यवस्था जरी असली, नेते जरी असले, तरी सगळ्यात जास्त याला कारणीभूत आपण आहात. कारण की तुम्ही या देशाचे मालक आहात की नाही? येतं लक्षात? या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून तुमचे हक्क सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की तुमचे हक्क काय आहेत. तुम्हाला हक्क संविधानाने काय दिलेला आहे? तुम्हाला संविधानाने मूलभूत अधिकार दिलेला आहे प्राथमिक शिक्षणाचा, माध्यमिक शिक्षणाचा. आणि तो जर का खर्च आम्हाला परवडत नाही हे कारण देऊन जर का केली जात असतील तर ते मूर्खपणाचं कारण आहे. हे आपण बोललं पाहिजे, हे आपण सांगितलं पाहिजे, हे आपण कळवलं पाहिजे की शाळेला, शिक्षणाला साहेब 120 कोटी जनता आहे. या 120 कोटी जनतेवरती खर्च करावा लागतो म्हणून आम्हाला घाम फुटलाय.
शासकीय व्यवस्थेची परिस्थिती कशी आहे. पण हे एक लक्षात घेत नाही, या 120 कोटी जनतेच्या जो वरचा भाग आहे त्या वरच्या सर्वात मोठ्या भागावरती शेवटच्या भागात काय आहे, काय आहे याच्यामध्ये मेंदू आहे ना. का शेण भरलंय, काय भरलंय, मेंदू आहे की शेण आहे, मेंदू आहे ना. या मेंदूसाठी सगळ्यात जास्त पदार्थ कोण देतो माहितीये का, सगळ्यात जास्त पैसे कमवणारा कोण आहे, बिल गेट्स. सगळ्यात जास्त कमवायला गुगल पिछे आहे, गुगलचं सुंदर पिछे आहे. काय करतो सुंदर पिछे, हातोडा घेऊन जातो दगड फोडायला जातो का, माहिती सुंदर पिछे कोण आहे. मोबाईल सगळ्यांकडे आहे, मोबाईल सगळ्यांकडे आहे. मोबाईलवरती एखादा तुम्हाला पत्ता शोधायचा असेल तर काय करता तुम्ही, काय करतो, गुगल करतो. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही तर आपण तो विचारतो कोणाला, मोबाईलवरती लगेच करतो. काय करतो, गुगल. मला याचा अर्थ सांगा, गुगल करतो आपण. तो गुगलचा जो मुख्य सीईओ आहे त्याचं नाव आहे सुंदर पिचाई आणि सगळ्यात मोठा जगातला पगार कोण घेत असेल, सुंदर पिचाई. कशाचा, दगड फोडत असेल ऑफिसमध्ये जाऊन, दगड फोडतो नाही ना. काय करतो, त्याच्याकडे 100 तास आहे, त्याच्याकडे 100 तास आहेत का, त्याकडे किती तास आहेत, 24च ना. तुमच्याकडे किती तास आहेत, 24. साहेब आपल्याकडे 120 कोटी जनतेच्या डोक्यामध्ये मेंदू दिलाय, त्याला इंटलेक्च्युअल ताकद म्हणतात. 120 कोटी मेंदूंची क्षमता असणारा भारत देश हा सगळ्यात मोठा शक्तिशाली देश असू शकतो जर का या मेंदूवरती जी वरती म्हणतो ना तो जो हिरा काढला जातो, ते हिऱ्याच्या वरती काय असतं, कोळसा असतो ना. दगड खाणीतनं जेव्हा हिरा काढला जातो तो दगड खाणीतनं तो कोळसा असतो, त्या दगड कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो, त्याला तासायला लागतो. आमच्या डोक्यात हिरे आहेत, सध्या दगडासारखं तुम्ही बघताय त्याला तासण्याची गरज आहे, ते हिरे बनतील. पण ते हिरे बनवण्यासाठी तो कारखाना काय हो, तो कारखाना आहे शाळा, प्राथमिक शाळा. त्या कारखान्यातनं ते हिरे घडणार आहेत 120 कोटी जनतेला. तुम्ही जर का तुमच्याकडे खर्च करायला पैसे नाही असं म्हणत असाल तर तुम्ही सगळ्यात जास्त मूर्ख आहात, तुम्ही सगळ्यात जास्त नालायक आहात. तुम्ही जाणून बुजून लोकांना या गोष्टीपासून वंचित ठेवताय. कारण की एक वर्ण व्यवस्था झिडकारली गेली होती आणि तिला सुधारण्याचा जो सुधारणा चळवळ सुरू झाली होती ती 175 वर्षापूर्वी सुधारलेली चळवळ आज जेव्हा मोठ्या जोमाने पुढे जाते तर अशा वेळी ही चळवळ थांबवण्यासाठी हे नवीन नवीन प्रयोग आणण्याचा प्रयत्न होतोय आणि तो तुम्हा आम्हाला रोखण्याची आवश्यकता आहे. आपण इंटलेक्च्युअली मोठे पॉवरफुल असू शकतो, आपण नक्कीच जपान सारखे मोठे महासत्ता होऊ शकतो, पण कशाच्या जोरावरती, 10%, 20% मेंदूच्या जोरावरती, 10%, 20% मेंदूच्या जोरावरती का, 100% मेंदूच्या जोरावरती व्हायला लागेल ना. ते 100% मेंदूमध्ये 80% मेंदू आपले पण आहेत ना. तर त्या 80% मेंदूंसाठी आपल्याला काय वाचवायला लागेल, आपल्याला शाळा वाचवायला लागेल. आपल्या कोकणातल्या शाळा, या वाड्यांमधल्या शाळा आहेत, त्या वाड्यांचीच लोकवस्ती जी आहे ती लोकवस्ती 50 असते, 25 असते, बरोबर ना. त्या लोकवस्त्यांमध्ये जे असलेल्या ज्या शाळा आहेत भले तिथे विद्यार्थी हे 20 पेक्षा कमी का असेल ना, त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. आणि या शिक्षणावरती होणारा खर्च तुमच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की हा खर्च कुठलाही राजनेता स्वतःच्या खिशातनं करत नाही, तो करातनं केला जातो. आणि हा कर कोण देतो माहिती आहे, हा कर दिला जातोय, कोण देतो कर, तुम्ही आम्ही कर भरतो. तुम्ही टॅक्स देता का, मी 5 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही टॅक्स देता, तुम्ही टॅक्स देता, तुम्ही टॅक्स देता, देता का टॅक्स, इन्कम टॅक्स, सगळे इन्कम टॅक्स भरतात, फार कमी लोक भरतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून टाकतो की इन्कम टॅक्सचा दर हा पूर्ण देशात टक्केवारी काढली तर 5%च्या वरती जाणार नाही जे इन्कम टॅक्स भरतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की इन्कम टॅक्स हा आपल्या देशाच्या कर व्यवस्थेचा मुख्य स्रोत नाही. इन्कम टॅक्स हा आपल्या देशाच्या कर प्रणालीचा मुख्य सोर्स नाही. मुख्य सोर्स कोण आहे माहितीये का, इनडायरेक्ट टॅक्स. तो कुठला इनडायरेक्ट टॅक्स कोण आहे, जीएसटी. हा जीएसटी तुम्ही आम्ही प्रत्येक एक गरीब, अगदी रस्त्यावरचा भिकारी पण जो संध्याकाळी जर का तेल घेतो, बिस्किटचा पुडा घेतो, एखादा वडापाव घेतो, त्याच्यावरती पण टॅक्स लागतो. त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटला जातो. आणि त्याचा 40 कोटी बजेट असलेला आपला देश, 40 कोटी पैकी किती कोटी आपल्या देशात शिक्षणावरती खर्च होत आहेत माहिती का, केंद्रातर्फे 40
कोटीचा बजेट असलेला देश फक्त आपल्या इथे 1 लाख कोटी साहेब 0.025%, 0.025%, 1% पण नाही, 0.5% पण नाही, त्याच्यापेक्षा पण कमी. ही व्यवस्था, हा बाजार म्हणलाय हो, ही व्यवस्था ही दुरावस्था आहे. साहेब या दुरावस्थेसाठी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल, जसं आपली ज्या मूलभूत गोष्टींसाठी म्हणजे सुरक्षेच्या कारणासाठी तुम्ही त्या सुरक्षेवर होणारा खर्च नाकारू शकता का? नाही नाकारू शकत. मग इथं असलेली जनता ही आपल्या जनतेचं व्हॅल्यू वाढवायची, आपल्याला त्याला जगण्याचं माणूस बनवायचं आहे. आणि माणूस बनवण्यासाठी त्याची क्षमता पुरेपूर वापरण्यासाठी, आणि ही क्षमता जर का पुरेपूर वापरली तर साहेब आपण 5 ट्रिलियन नाही, आपण 20 ट्रिलियन होऊ. आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था 10 पटीने मोठी होऊ शकते जर का प्रत्येक एका मेंदूला शिकण्याचा पर्याय मिळाला, शिकण्याची सक्ती झाली तर तो पर्याय नक्कीच होऊ शकेल. आणि त्याची सुरुवात प्राथमिक शाळा आहे. त्याची सुरुवातच आहे तुमच्याकडे अंगणवाडी, बालवाडी आणि प्राथमिक शाळा ही त्याची सुरुवात आहे. कारण तिथं सुरू झाल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीये. जाता येते का? डायरेक्ट माध्यमिक, उच्च माध्यमिकला जाता येईल का आपल्याला? नाहीये. तर त्याच्यामुळे प्राथमिक शाळा आपल्या ज्या गावात आहेत तिथे गाव, तिथे शाळा ही असलीच पाहिजे, हा निर्धार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि याच्यावरती जर का सरकारवरती बोजा वाढत असेल, फार बोजा नाहीये शिक्षणाचा. राज्य सरकार बऱ्यापैकी जवळपास राज्य सरकारच्या बजेट प्रमाणे राज्य सरकारचं समथिंग अराउंड 4 लाख ते 5 लाख कोटीचं बजेट आहे. त्यापैकी 62,000 कोटी शिक्षण व्यवस्थेवरती आपल्याकडे खर्च करण्याचा प्रयत्न होतो. तर तो तसा बघायला गेला तर 10 ते 12% घरात आहे, पण तो अपुरा आहे. कारण की हा फक्त ग्रामीण जिल्हा परिषदेच्या शाळांचा खर्च हा फक्त राज्य सरकारकडे येतो. कारण की महानगरपालिकेकडे ज्या शाळा आहेत, आपल्याकडे जी व्यवस्था माहिती आहे तुम्हाला, ग्रामपंचायत असते, नगरपालिका असते, महानगरपालिका असते. महानगरपालिकांच्या शाळांचा बजेट हा राज्य सरकारवरती येत नाही, तो महानगर पातळीवरती असतो. तो महानगरपालिकेच्या करातून तो ऍडजस्ट केला जातो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी राज्याकडे पुरेसा पैसा आहे. आणि हा पुरेसा पैसा जेव्हा आहे तेव्हा पैसा नसला तरी कर्ज काढलं पाहिजे. जर का आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं, माणसाला म्हटलं तुम्ही भले तर कर्ज काढा, पण ते शिकवा. कारण शिकल्यानंतर ती तुमची संपत्ती असते. आणि एक पिढी शिकली तर त्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होत असतो. तर मला असं वाटतंय गरज पडली तर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यांनी कर्ज काढली पाहिजे. तुम्ही फालतू कारणासाठी कर्ज काढता. आमच्याकडे विनाकारण भिंती रंगवल्या जातात, विनाकारण लाइटिंग केली जाते, तिथे पैसा वायफळ खर्च होतो. त्याच्याऐवजी गरज पडली तर कर्ज काढलं पाहिजे. पण एखाद्या गावात एक जरी विद्यार्थी असेल त्या एका विद्यार्थ्यासाठी सुद्धा ती शाळा सुरू राहिली पाहिजे, असा आपला निर्धार असायला पाहिजे. येतं लक्षात. मी थोडस सगळीकडनं फिरून या मुद्द्यावरती का आलो, कारण की त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रातले मंत्री असो किंवा इथले आपले शालेय राज्यातले मंत्री असो, कोणीही स्वतःच्या खिशातनं शाळेच्या बजेटवरती खर्च करत नाही. तो तुमच्या आमच्या घरातनं खर्च केला जातो. आणि मला पुन्हा एकदा इतकंच म्हणायचंय की मूलभूत अधिकार आहे संविधानाने दिलेला. संविधान आपण वाचलं नसेल, पण संविधान हा आपल्याला ज्या कंपल्शन आहे, हे देशातल्या गोष्टी करायच्याच आहेत, त्याच्यात शिक्षण हा अधिकार आहे. आपल्याला फिरवलं जात आहे कारण की आपण त्याच्याबद्दल अज्ञानी आहोत. माझं शिवराज्य प्रतिष्ठानला नम्र आवाहन, विनंती असेल, आणि खास करून इथं बसलेले जे इतके युवा इथले जी मंडळी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, मला आनंद वाटतोय कारण की या मुली उद्याचं भविष्य घडवणार आहेत. यांच्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे, हे बाळ जे आहे हे शिकल्या वाचून राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे फक्त मुलींसाठी नाही म्हणत आहे, मला नक्कीच म्हणायचंय मुलांसाठी पण, की तुम्ही पुढचं भविष्य आहात. शिक्षणाचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण प्रत्येक, भले तिथे एक मुलगा जरी असला, मुलगी जरी असली तर ते पोहोचलं पाहिजे. आणि आपण ठाम राहिलो पाहिजे. आणि या देशाचं सगळे कंट्रोल हे मतदाराच्या हातात असतात, लोकांच्या हातात असतात. तो अधिकार वापरा. हा फार कमी वेळ आहे, विषय फार मोठा आहे, मला पूर्णपणे हा विषय मांडता आलेला नाहीये वेळेच्या कमी असल्या कारणाने. मात्र शिवराज्य प्रतिष्ठानला माझी विनंती असेल की आपण जवळपास 1 दिवसाचं वर्कशॉप आपण या विषयासाठी आपण घ्यावं. आणि ज्या तरुण ही सगळी जी पिढी आहे या पिढीला एक कम्प्लीट वर्कशॉप की हे नवीन शिक्षण व्यवस्थेला आपण नाकारत नाही
माणूस झालो एक शक्ती निर्माण होते. आज इथं मंचावरती बाळाराम पाटील साहेब आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत. हे बोललं पाहिजे अरे बाबा इथल्या रत्नागिरीच्या लोकांची मागणी आहे. रत्नागिरीच्या लोकांची मागणी आहे का नाहीये? शाळा टिकली पाहिजे ही मागणी आहे की नाहीये? ही रत्नागिरीच्या लोकांची मागणी उत्स्फूर्त मागणी आहे असं बाळाराम पाटलांना वाटलं पाहिजे. तेव्हा जाऊन ते जेव्हा विधिमंडळात जातील ते तुमच्या वतीने आमच्या वतीने बोलतील. आणि शिवराज्य प्रतिष्ठानला माझी विनंती असेल की ही चळवळ तुम्हाला कोपऱ्यात कोपऱ्यात तालुक्यात गावागावात पोहोचवायचंय. आपल्याला संविधानावरती विश्वास असणार आहे. पुढच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उज्ज्वल भारतासाठी हे कोणी आपण आपल्यासाठी करत नाही आहोत. आपण सगळे सक्षम झालो तर आपला देश सक्षम होणार आहे. तर हे जे कार्य आहे हे देश कार्य आहे. आणि जसं आपण ज्यांचे आदर्श घेतो आज ज्यांचे आपण फोटो लावले ते फक्त फोटो पुरता मर्यादित न राहता त्यांनी